नमस्कार, नादिप्स किचनमध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला बेत आहे व्हेज बिर्याणी. आपल्या कुटुंबियांसोबत रविवारचे जेवण असो की मित्रांसोबत वीकेंडची पार्टी असो, बिर्याणीचा बेत करू असा विचार सर्वात आधी आपल्या डोक्यामध्ये येतो. बिर्याणी शिजवण्याची प्रक्रिया थोडी लांबलचक असली तरी साध्या सोप्या पद्धतीने ती करता येते. तुमच्याकडे सुगंधी चवदार बिर्याणीची मोठी हंडी असताना तुम्हाला जेवणाच्या टेबलावर फारशा गोष्टीची गरज नसते. शिवाय बिर्याणी खाण्याच्या निमित्ताने तरी सर्व व्हेजिटेबल्स पोटात जातात. चला तर करूया अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने व्हेज बिर्याणी. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादिप्स किचनला सबस्क्राईब करा. अर्धा किलो व्हेज बिर्याणीसाठी इथे मी अर्धा किलो लांब दाण्याचा बिर्याणी तांदूळ घेतला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे. स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून त्याला 30 मिनिट भिजत ठेवायचं, म्हणजे भात मोकळा होतो. आता भात बनवण्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये तांदूळ व्यवस्थित उकळला जाईल एवढं पाणी उकळायला ठेवूया. त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालत आहे. यामध्ये आपण खडे मसाले घालू. खडे मसाल्यामध्ये दालचिनी, लवंग, मिरे, मोठी विलायची, साधी विलायची आणि 2 ते 3 तमालपत्राची पाने इत्यादी सर्व खडे मसाले मी इथे टाकले आहेत. भात सुटसुटीत आणि मोकळा होण्यासाठी एक छोटीशी टिप्स आहे. यामध्ये मी लिंबाच्या फोडी घालत आहे किंवा एक 4 ते 5 थेंब लिंबाचा रस घातला तरी चालेल. याने भात फार सुटसुटीत होतो. आपण जो तांदूळ भिजत घातला होता तो येथे उकळत्या पाण्यात टाकायचा आहे. तांदूळ टाकल्यामुळे पाण्याचं तापमान कमी झाले. याला पुन्हा उकळी येण्याची वाट बघू. उकळी आली की हलक्या हाताने एकदा ढवळून घ्यायचं. यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. शक्यतो नेहमीच्या भातापेक्षा बिर्याणीच्या भाताला थोडं मीठ जास्त घालायचं. मीठ टाकल्यावर परत एकदा आपण ढवळून घेऊयात. आता भातावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिट तांदूळ चांगला शिजून घेऊया. बरेचदा असं म्हणतात की भातावर झाकण ठेवून भात शिजून घ्यायचा नाही, कारण त्यामुळे भात चिकट होतो. परंतु तसं काही नाही. तुम्ही भातावर झाकण ठेवून भात शिजून घेऊ शकता. फक्त अधूनमधून 2 ते 3 वेळेस झाकण काढून त्याला चेक करून पाहायचं. पाहूया तांदूळ चांगला शिजलाय का. जवळपास 4 ते 5 मिनिटात आपला तांदूळ व्यवस्थित शिजलाय. भात फुलून वर आलाय. तुम्ही पाहू शकता इथे. दाना भाताचा मोकळा झालाय. चेक करून पाहूया. तांदूळ असं हातामध्ये दाबल्यानंतर शीत असं मॅश झालं पाहिजे. आपला परफेक्ट भात शिजून झालाय. लागलीच हा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा, जेणेकरून त्यामधली वाफ ही रिलीज होती आणि तांदळाचे शीत एकमेकाला चिटकत नाहीत. 10 ते 15 मिनिटे भात आपण थंड करून घेऊया. आता व्हेज बिर्याणीसाठी भाज्या कोणत्या आणि किती प्रमाणात घ्यायच्या ते पाहूयात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता. मी ते 1 वाटी गाजर घेत आहे. 1 वाटी चिरलेली शिमला मिर्च घेत आहे. 1 वाटी पोटॅटो, 1 वाटी वटाणे घेत आहे. मी इथे फ्रेश वटाणे वापरलेले आहेत. तुम्ही फ्रोझन मटर सुद्धा वापरू शकता. आणि 1 वाटी बीन्स. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही इथे घेऊ शकता. यामध्ये मी 1 छोटी वाटी दही टाकत आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही अजून दही टाकू शकता. चवीनुसार मीठ घालत आहे. लक्षात ठेवा, आपण भातात सुद्धा मीठ घातलं आहे, त्यामुळे मीठ इथे कमी घालायचं. यामध्ये थोडासा हिंग टाकूया. हिंगाने भाज्याची चव फार छान लागते. यामध्येच 1 चमचा धने पावडर घालूयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते लाल तिखट किंवा इतर काही मसाले घालू शकता. हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. दही संपूर्ण भाज्यांना लागलं पाहिजे. साधारणतः 600 ग्राम भाज्या मी इथे घेतल्या आहेत. 10 ते 15 मिनिटं ह्या भाज्या अशाच मुरत ठेवायच्यात. गॅसवर कढई तापायला मांडून त्यामध्ये मी 2 पळ्या तेल घालत आहे. थोडा वेळ तेल गरम होऊन द्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहोत. जिरे छानसे तडतडले की त्यामध्ये आपण पतला बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा मी इथे उभा आणि पतला चिरून घेतला आहे. तो आपण इथे टाकत आहोत. कांदा आपण हलकासा परतून घेऊयात. इथे मी 1 मोठा कांदा वापरलेला आहे. यामध्ये बारीक केलेली आलं लसूणची पेस्ट मी इथे टाकत आहे. आलं लसूणची पेस्ट सुद्धा आपण तेलामध्ये परतून घेऊयात. यामध्ये 1 चमचा मी लाल मिर्च पावडर टाकते. 1 चमचा गरम मसाला. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही इतरही काही मसाले इथे घालू शकता.
आणि अर्धी वाटी सुहाना बिर्याणी मसाला घालत आहे. आपण आधीच भाज्या मुरवताना धने, त्यासोबतच हिंग पावडर इत्यादी मी सर्व घातलं आहे, त्यामुळे परत मी इथे ते घालत नाही. मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊयात. इथे मी 10 ते 12 काजू घालत आहे. काजू घालणं ऑप्शनल आहे. हे काजू आपण या मसाल्यांसोबत परतून घेऊयात. आता यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या टाकूयात. जर तुम्ही भाज्या दह्यामध्ये मुरवत ठेवल्या नसतील तर भाज्या आधी तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि नंतर इथे घालायच्या. आणि ह्या स्टेपला इथे तुम्ही वरतून दही टाकलं तरी चालेल. भाज्या व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात. आता भाज्यांवर झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट भाज्या मंद आचेवर शिजून घेऊयात. मधात एकदा भाज्या हलवून घ्यायच्या जेणेकरून त्या तळाला करपणार नाहीत. 5 ते 6 मिनिट झालेत. आता आपण पाहूया आपल्या भाज्या शिजल्यात का. एकदा मी हे व्यवस्थित हलवून घेते. भाजी घेऊन ती दाबून चेक करून पाहूया भाजी शिजली का. भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत. आता यामध्ये शिजलेला भात टाकत आहे. भात थोडा थोडा करून मी टाकणार आहे. तुम्हाला हवे असेल तर एखादे जाड बुडाचं भांडं घेऊन त्यावर भाज्याचे आणि भाताचे थर देऊन त्याला तुम्ही दम देऊन घेऊ शकता. दम देण्यासाठी जाड लोखंडाचा तवा घेऊन त्यावर जे भांडं तुम्ही घेतले ते मांडून मंद आचेवर त्याला दम देऊ शकता. यावर थोडीशी कोथिंबीर घालूयात. बिर्याणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ ज्याशिवाय बिर्याणी पूर्ण होऊ शकत नाही तो म्हणजे तळलेला कांदा. तो आपण यावर टाकूयात. बिर्याणी कोणतीही असो, तळलेला कांदा हा आलाच. तर मी ते अर्धा किलो बिर्याणीसाठी 2 मोठे कांदे उभे पातळ चिरून त्याला कॉर्नफ्लॉवर लावून ते तेलामध्ये तळून घेतले होते, तेच मी इथे टाकत आहे. एक महत्त्वाची टिप्स म्हणजे कांदा कॉर्नफ्लॉवरला लावून तो तळला तर तो लवकर तळला जातो आणि खूप वेळ कुरकुरीत राहतो. आता यामध्ये अजून थोडा सुहाना बिर्याणी मसाला टाकूयात. यावर अजून थोडा भात टाकत आहे. इथे तुम्ही भाजीचा थर सुद्धा देऊ शकता. यावर मी ऑरेंज फूड कलर टाकत आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही दुधामध्ये केसर भिजत घालून ते पण इथे टाकू शकता किंवा दुधामध्ये केसर सिरप घालून ते सुद्धा इथे टाकू शकता. यावर उरलेला सगळा भात टाकून 5 मिनिटे झाकण ठेवून ठेवूयात. गॅसची फ्लेम लो करायची. 5 मिनिट झालेत. झाकण काढून पाहूयात. मस्त दिसतोय आपला भात. भातामधले सगळे जिन्नस व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊयात. आपली व्हेज बिर्याणी तयार आहे. बिर्याणीवर तुपाची धार किंवा बटर घातलं तर बिर्याणीची चव एकदम भन्नाट लागते. मी गॅस बंद केलाय. 5 मिनिटं वाफेवर झाकण ठेवून ठेवूयात. आपली मस्त अशी चवीला एक नंबर भारी व्हेज बिर्याणी तयार आहे. ही रेसिपी तुम्हीही नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट्स करून नक्की सांगा. धन्यवाद.